हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची जी परीक्षा झाली होती, कधी झाली होती? 10 ऑगस्ट 2025ला. तर त्या दिवशी लेखी परीक्षा झाली होती. त्याची जाहिरात आली होती जानेवारी 2025मध्ये. लेखी परीक्षा झाली 10 ऑगस्ट 2025ला. त्यानंतर टायपिंग म्हणजे जी स्किल टेस्ट आहे ती झाली, इंटरव्ह्यू झाला आणि या सर्वांचा आता फायनल रिझल्ट प्रसिद्ध झालेला आहे. की त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टला किती आहेत, सिलेक्ट किती झालेले आहेत, ती सगळी आपण माहिती पाहूयात. ऑफिशियली माहिती आहे आणि माझे जे विद्यार्थी लादलेले आहेत हायकोर्टामध्ये, त्यांनीच मला ही पाठवलेली माहिती आहे. ऑफिशियली माहिती आहे, ऑफिशियली यादी आहे. ती यादी आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर मी दिलेली सुद्धा आहे. ज्यांचं म्हणजे जे फायनलपर्यंत होते इंटरव्ह्यूला वगैरे, त्यांनी ती यादी चेक करून घ्या. चला तर मग आता आपण सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GSTच्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे आणि यामधून लिपिक व शिपाई दोन्ही पदांची तुमची प्रॉपर तयारी होणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट क्लर्क रिझल्ट म्हणून मी दिलेलं आहे PDF त्याची. तर इथं PDF ओपन केल्यानंतर पहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आलेल्या आहेत. तर काय दिलं या ठिकाणी पहा, आता व्यवस्थित पाहूयात. तर या ठिकाणी पहा, फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर केप्ट ऑन सिलेक्ट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ज्युडिशियल ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे इन रेफरन्स ॲडव्हर्टाइजमेंट 14 जानेवारी 2025. तर या ठिकाणी पहा आता की सिलेक्ट झालेले कट ऑफ पहा, म्हणजे जो टॉपर आहे तो कितीचा आहे? 117चा टॉपर आहे. टॉपर कितीचा आहे? 117चा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी 116.25. त्याच्यानंतर 114वर आहेत. म्हणजे तुमचं टार्गेट किती पाहिजे तर लक्षात येतं. आता तुम्ही म्हणाल, सर परीक्षा लेखी परीक्षा तर 90 गुणांची आहे, म्हणजे 117 116 कसं? तर 90 गुणांची परीक्षा झाल्यानंतर स्किल टेस्ट आणि व्हायवा दोन्ही मिळून मार्क्स त्याच्यामध्ये ॲड होतात की नाही त्या 90मध्ये. म्हणजे लेखी परीक्षेला मिळालेले गुण, टायपिंगमध्ये मिळालेले गुण, इंग्लिशचंच टायपिंग होतं फक्त, आणि त्याच्यानंतर तोंडी व्हायवा म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये मिळालेले गुण, या तिन्ही गुणांची बेरीज करून हा निकाल लावलेला आहे. तर या पद्धतीनंच आगामी निकालसुद्धा लावला जाणार आहे. त्याच्यानंतर 113.75. आता कट ऑफ कितीचं लागलं आहे पहा या ठिकाणी. तर कट ऑफ पाहू आपण कितीचं लागलं आहे ते. 104.5 वगैरे 102.5 शेवटी आपल्याला जावं लागेल. हां, इथे दिसेल पहा. तर 95.25पर्यंतचा शेवटचा विद्यार्थी घेतलेला आहे. पण हे वेटिंग लिस्टमध्ये असणार आहेत. लक्षात आले का? तर अशा पद्धतीनं आपलं टार्गेट हे 120चं असलं पाहिजे तिन्ही परीक्षा मिळून, तरच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. कारण आता टॉपर कितीचा आहे? ते 117चा आहे. लक्षात आलं आहे? आणि हा निकाल मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.